नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण किती असावे? राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चेला उधाण. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल किती प्रमाणात मिसळले जाते यावर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी केली. या वक्तव्यानंतर इथेनॉल मिश्रणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. इथेनॉल मिश्रणाचा उद्देश काय आहे, याचा वाहनांवर, शेतकऱ्यांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणारे जैवइंधन बायोफ्यूल आहे. पेट्रोलमध्ये ठराविक प्रमाणात इथेनॉल मिसळून इंधनाचा वापर केला जातो. इथेनॉल मिश्रण का केले जाते? परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी, पेट्रोलवरील खर्च कमी करण्यासाठी, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, ऊस आणि इतर पिकांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी. ई-20 म्हणजे काय? ई-20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यांचे मिश्रण. भारत सरकारने टप्प्याटप्प्याने ई-20 इंधनाचा वापर वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार वाहन उत्पादक कंपन्याही ई-20 सुसंगत इंजिन विकसित करत आहेत. शेतकऱ्यांसाठी याचे महत्त्व. इथेनॉल निर्मितीसाठी ऊस आणि इतर पिकांचा वापर वाढल्यास ऊस उत्पादकांना अधिक मागणी मिळू शकते. साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता असते. मात्र काही प्रश्नही उपस्थित होतात. इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनवर दीर्घकालीन परिणाम होतो का? जुन्या वाहनांसाठी ई-20 कितपत सुरक्षित आहे? प्रत्यक्षात पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळले जाते? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. राज ठाकरे यांची भूमिका. राज ठाकरे यांनी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि नागरिकांच्या शंकांचे समाधान करावे असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे इथेनॉल धोरणावर सार्वजनिक चर्चा अधिक तीव्र झाली आहे. निष्कर्ष. इथेनॉल मिश्रण हे भारताच्या ऊर्जा धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे पर्यावरण, शेतकरी, अर्थव्यवस्था आणि वाहन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याचवेळी नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी स्पष्ट माहिती देणेही तितकेच आवश्यक आहे. तुमचे मत काय? पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवणे हा योग्य निर्णय आहे का, की याबाबत अधिक संशोधन आणि पारदर्शक माहितीची गरज आहे? महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा.